Hello and good morning dear students. Welcome to all of you for this online lecture session. I am Miss Sonam Pawar and today we have continued the career oriented course certificate course in human resource management. Okay, आपण या ठिकाणी career oriented course certificate course in human resource management याचा स्टडी करीत आहोत आणि यामधील जो पेपर नंबर फर्स्ट आहे त्याचा स्टडी आपण करीत आहोत. आजच्या लेक्चर्समध्ये आपण ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये जे काही फंक्शन्स केले जातात ते फंक्शन्स कोणते आहेत त्यांचे डिस्कशन करणार आहोत. ओके, इन टुडेस लेक्चर वी हॅव डिस्कस द फंक्शन्स ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण ऑलरेडी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ही कन्सेप्ट काय आहे, ओके, त्याचे मीनिंग, त्याची डेफिनेशन्स हे डिस्कस केली आहेत. त्याचबरोबर हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करणे का गरजेचे आहे, त्याचे ऑब्जेक्टिव्स कोणते आहेत ते देखील प्रिव्हियस लेक्चर्समध्ये डिस्कस केले आहेत. आजच्या लेक्चर्समध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये जे काही फंक्शन्स केली जातात, ओके, ते फंक्शन्स कोणते आहेत ते डिस्कस करणार आहोत. नाव लेट्स सी फंक्शन्स ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. The functions of human resource management classified into two categories. First is managerial functions and second is operative functions. तर हे जे काही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे फंक्शन्स आहेत त्यांचे क्लासिफिकेशन हे टू कॅटेगरीजमध्ये केले आहे, टू फंक्शन्समध्ये केले आहेत. त्यामधील फर्स्ट कॅटेगरी आहे ते म्हणजे मॅनेजरियल फंक्शन्स आणि सेकंड आहे ऑपरेटिव्ह फंक्शन्स. नाव लेट्स सी विच फंक्शन्स included these managerial functions. There are four most important functions involved these managerial functions. First is planning, second is organizing, third is directing and last is controlling. तर managerial functions मध्ये फोर मेन फंक्शन्स इन्क्लूड आहेत. त्यामधील फर्स्ट आहे प्लॅनिंग, सेकंड आहे ऑर्गनायझिंग, थर्ड आहे डिरेक्टिंग अँड लास्ट आहे कंट्रोलिंग. ओके, हे फोर मॅनेजरल फंक्शन्स आहेत जे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये HR मॅनेजरला करावे लागतात. त्यानंतर सेकंड आहे ते म्हणजे ऑपरेटिव्ह फंक्शन्स. यामध्ये देखील 6 फंक्शन्स आहेत जे HR मॅनेजरला करावे लागतात. फर्स्ट आहे एम्प्लॉयमेंट, सेकंड आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, थर्ड इज कंपेन्सेशन, देन ह्युमन रिलेशन्स, इंडस्ट्रियल रिलेशन्स अँड लास्ट इज रिसेंट ट्रेंड्स इन HRM. तर असे फंक्शन्स आहेत जे या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजर करीत असतो. त्यामधील फर्स्ट कॅटेगरी आहे ते म्हणजे मॅनेजरियल फंक्शन्स. या मॅनेजरियल फंक्शन्समध्ये फोर मेन फंक्शन्स आहेत ते म्हणजे प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डिरेक्टिंग, कंट्रोलिंग. देन सेकंड आहे ते म्हणजे ऑपरेटिव्ह फंक्शन्स. यामध्ये 6 फंक्शन्स आहेत. त्यामधील फर्स्ट एम्प्लॉयमेंट, सेकंड आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, थर्ड इज कंपेन्सेशन, देन ह्युमन रिलेशन्स, इंडस्ट्रियल रिलेशन्स अँड लास्ट इज रिसेंट ट्रेंड्स इन HRM. तर असे अनेक फंक्शन्स आहेत जे ह्युमन रिसोर्स मॅनेजर योग्य त्या प्रकारे पार पाडत असतो. मग आजच्या लेक्चर्समध्ये आपण यामधील फक्त मॅनेजरियल फंक्शन्स हे डिस्कस करणार आहोत की HR मॅनेजरला जे मॅनेजरियल फंक्शन्स करावे लागतात, पार पाडावे लागतात ते कोणती आहेत. ओके, त्यामधील नक्की कोणते फंक्शन्स HR मॅनेजर करतो, ते कशा प्रकारे करत असतो, ओके, त्यांचे डिस्कशन आजच्या लेक्चर्समध्ये आपण करणार आहोत. नाव लेट्स सी मॅनेजरियल फंक्शन्स ऑफ HRM. फर्स्ट आहे प्लॅनिंग. ओके, मॅनेजरियल फंक्शन्समधील फर्स्ट फंक्शन आहे प्लॅनिंग. Planning, it is a predetermined course of action. Planning pertains to formulating strategies of personal programs and changes in advance that will contribute to the organizational goals. In other words, it involves planning of human resources, requirements, recruitment, selection, training, etc. It also involves forecasting of personal needs, changing values, attitudes and behavior of employees and their impact on the organization. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील जे काही फंक्शन्स आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कस करीत आहोत. त्यामधील आजच्या लेक्चर्समध्ये मॅनेजरियल फंक्शन्स आपण डिस्कस करणार आहोत.
मग या मॅनेजर फंक्शन्समधील फर्स्ट फंक्शन आहे ते म्हणजे प्लॅनिंग. प्लॅनिंग मीन्स वॉट? प्लॅनिंग इज अ डिसाइडिंग इन ॲडव्हान्स वॉट इज टू बी डन इन फ्युचर. ओके, प्लॅनिंग मीन्स वॉट? प्लॅनिंग इज अ डिसाइडिंग इन ॲडव्हान्स वॉट इज टू बी डन इन फ्युचर. तर प्लॅनिंग म्हणजे नक्की काय? तर इन फ्युचरमध्ये, ओके, भविष्यामध्ये काय करायचं आहे, कोणत्या गोष्टी करायच्या आहेत यांचे इन ॲडव्हान्समध्ये जे काही नियोजन केले जाते, ओके, त्यालाच प्लॅनिंग असे म्हटले जाते. मग या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये नक्की कोणत्या गोष्टींचं प्लॅनिंग केले जाते? तर फर्स्टली की या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये ओन्ली ह्युमन रिसोर्सचं मॅनेजमेंट योग्य त्या प्रकारे केले जाते. ओके, ऑल फोकस फक्त ह्युमन रिसोर्सवरती दिला जातो. मग यामध्ये HR मॅनेजर हा जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्याचं योग्य त्या प्रकारे प्लॅनिंग करण्याचे काम करीत असतो. म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजर या ह्युमन रिसोर्सचे कोणत्या गोष्टींचं प्लॅनिंग करतो? मग यामध्ये आता जी काही ऑर्गनायझेशन आहे, ओके, जी बिझनेस ऑर्गनायझेशन आहे किंवा जी कंपनी आहे त्या कंपनीमधील मेन ॲसेट म्हणजे ह्युमन रिसोर्स. मग तो ह्युमन रिसोर्स योग्य त्या प्रकारचा मिळविणे आवश्यक आहे, कारण की त्या ऑर्गनायझेशनमध्ये अनेक जॉब पोझिशन्स या अवेलेबल असतात. त्या जॉब पोझिशन्स फिलअप करणे आवश्यक असते. मग त्या जॉब पोझिशनचे फर्स्टली काय केले जाते? योग्य त्या प्रकारे ॲनालिसिस केले जाते. ओके, आणि त्याच्यानुसार त्या जॉब पोझिशनसाठी नक्की कोणता एम्प्लॉई एलिजिबल आहे ते फाइंड आउट केले जाते. मग त्याचे क्वालिफिकेशन कसे असावे, त्या एम्प्लॉईजकडे कोणत्या प्रकारचे नॉलेज असावे, ओके, त्याचा परफॉर्मन्स चांगला असण्यासाठी त्याच्याकडे कोणते स्किल्स असावे, अशा अनेक गोष्टींचे त्या ठिकाणी गोष्टी या फाइंड आउट केले जातात. आणि त्यानंतर काय केले जाते? तर त्या ऑर्गनायझेशनमध्ये ज्या जॉब पोझिशन्स अवेलेबल असतात त्या जॉब पोझिशन्स भरून काढण्यासाठी रिक्रुटमेंट प्रोसेस ही ऑर्गनाईज केली जाते. ओके, मग रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये जे काही एम्प्लॉईज आहेत, जे वर्कर्स आहेत ज्यांना त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करायचं असेल ते काय करतात? रिक्रुटमेंट प्रोसेसच्या द्वारे त्या ऑर्गनायझेशनमध्ये रिक्रूट होत असतात. मग रिक्रूट झाल्यानंतर त्यांचं सिलेक्शन करणे आवश्यक आहे. मग सिलेक्शन कोणत्या प्रोसेसमधून करायचे? त्यासाठी एक सिलेक्शन प्रोसिजर प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन हे राबवित असते. त्या सिलेक्शन प्रोसिजरच्या माध्यमातून योग्य तो एम्प्लॉई योग्य त्या जॉब पोझिशनसाठी सिलेक्ट केला जातो. मग या ठिकाणी HR मॅनेजर काय करतो? रिक्रुटमेंट प्रोसेस योग्य त्या प्रकारे राबवण्यासाठी प्रयत्न करतो. त्यानंतर जे रिक्रूट केलेले एम्प्लॉईज आहेत त्यांचं सिलेक्शन योग्य त्या प्रकारे करता यावे यासाठी सिलेक्शन प्रोसिजर योग्य त्या प्रकारे राबवितो. त्यानंतर जे एम्प्लॉईज सिलेक्ट केलेले आहेत त्यांना ऑल गोष्टींचे नॉलेज असते असे नाही, तर त्यांना ते जे काही काम करणार आहे त्या कामाचे ट्रेनिंग देणे आवश्यक आहे. जर त्यांना त्यांचे काम कसे करायचे आहे, कोणत्या स्किल्स त्या ठिकाणी यूज केल्या पाहिजे, कोणत्या मेथड्स यूज केल्या पाहिजेत यांचे नॉलेज असेल तर ते त्या ऑर्गनायझेशनमध्ये योग्य त्या प्रकारे परफॉर्मन्स देऊ शकतात, योग्य त्या प्रकारे काम करू शकतात. म्हणून त्यांना ट्रेनिंग हे दिले जाते. ते जे काही काम करणार आहे ते कामाचे ट्रेनिंग देणे आवश्यक आहे. मग असे ट्रेनिंग देण्यासाठी कोणत्या मेथड्स यूज केल्या पाहिजेत? त्या मेथड्सच्या आधारे त्या एम्प्लॉईजना ट्रेनिंग दिले जाते. मग या मेथड्स कोणत्या आहेत ते योग्य त्या प्रकारे फाइंड आउट करणे आणि त्या मेथडच्या आधारे त्या एम्प्लॉईजना काय केले जाते? ट्रेनिंग दिले जाते. याचं देखील काम त्या HR मॅनेजरला करावे लागते. तर अशा प्रकारे ह्युमन रिसोर्स मिळविणे, त्याचे रिक्रुटमेंट करणे, त्याचे सिलेक्शन करणे, त्यांना योग्य त्या प्रकारे ट्रेनिंग देणे, त्याचबरोबर त्यांची डेव्हलपमेंट होण्यासाठी देखील अनेक या ठिकाणी त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करावे लागते. कारण की जो काय एम्प्लॉईज आहे त्याचा विकास होणे आवश्यक असते. मग डेव्हलपमेंट प्रोग्राम्स त्या ऑर्गनायझेशनमध्ये ऑर्गनाईज करावे लागतात. तर अशा अनेक गोष्टींचे योग्य त्या प्रकारे प्लॅनिंग करणे, त्याचे फंक्शन्स, त्याचे काम या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये HR मॅनेजर योग्य त्या प्रकारे करीत असतो. तर या ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करण्याचे काम हे HR मॅनेजर करीत असतो आणि प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये हा HR मॅनेजर अपॉइंट केला जातो. आणि या मॉडर्न इरामध्ये या आधुनिक काळामध्ये या ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करणे आवश्यक असते. प्लॅनिंग म्हणजे काय? प्लॅनिंग इज डिसाइडिंग इन ॲडव्हान्स व्हॉट इज टू बी डन इन फ्युचर. मग
फ्युचरमध्ये कोणत्या गोष्टी करायच्या आहेत त्या ऑल गोष्टींचं इन ॲडव्हान्समध्ये नियोजन करणे म्हणजेच प्लॅनिंग. मग जी काही आता ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनला ओके इन फ्युचरमध्ये कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत, ओके त्यांना त्या ऑर्गनायझेशनची अनेक ऑब्जेक्टिव्ज ठरलेले आहेत. ते ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करणे टाईम टू टाईम आवश्यक आहे. मग ती ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करता यावी यासाठी त्या ऑर्गनायझेशनमध्ये ह्युमन रिसोर्सची आवश्यकता असते. त्या ह्युमन रिसोर्सच्या ओके विदाऊट ह्युमन रिसोर्स कोणतीही ॲक्टिव्हिटी त्या ऑर्गनायझेशनमध्ये होऊ शकत नाही. मग इन फ्युचरसाठी किती ह्युमन रिसोर्स आवश्यक आहे त्याचे प्लॅनिंग करावे लागते. मग तो ह्युमन रिसोर्स कसा मिळवायचा, ओके तो कशा प्रकारे रिक्रूट करायचं, त्यांचं सिलेक्शन कसे करायचे, ट्रेनिंग कशा माध्यमातून द्यायचे, अशा अनेक गोष्टींचे नियोजन ओके हे या प्लॅनिंग या मॅनेजरल फंक्शन्समध्ये केले जाते. तर अशा प्रकारे प्लॅनिंग अशा अनेक गोष्टींचे यामध्ये HR मॅनेजर योग्य त्या प्रकारे करीत असतो. एक प्रकारे यामध्ये फोरकास्टिंग केले जाते ओके की इन फ्युचरमध्ये ऑर्गनायझेशनमध्ये किती ह्युमन रिसोर्स लागणार आहे, त्यांची आवश्यकता किती आहे, त्याचबरोबर तो कशा प्रकारे रिक्रूट केला पाहिजे, त्यांचं सिलेक्शन कशा प्रकारे झाले पाहिजे, ओके त्यांना ट्रेनिंग कोणकोणत्या मेथड्सच्या आधारे दिले पाहिजे जेणेकरून जी काही ऑर्गनायझेशन्स आहेत त्या ऑर्गनायझेशनचे एम्स हे फुलफिल होऊ शकतील. यासाठी या अनेक गोष्टींचे प्लॅनिंग हे करावे लागते. त्यानंतर मॅनेजरल फंक्शन्समधील सेकंड फंक्शन आहे ते म्हणजे ऑर्गनायझिंग. ओके ऑर्गनायझिंग हे देखील अत्यंत इम्पॉर्टंट हे मॅनेजरल फंक्शन्समधील HR मॅनेजरला करावे लागणारे फंक्शन आहे. ऑर्गनायझिंग मीन्स वॉट अँड ऑर्गनायझेशन इज अ मीन्स टू अँड एंड. इट इज इसेन्शियल टू कॅरी आउट द डिटरमाइंड कोर्स ऑफ ॲक्शन. In the words of J.C. Massey, an organization is a structure and a process by which a cooperative group of human beings allocates its tasks among its members, identifies relationships and integrates its ॲक्टिव्हिटीज टुवर्ड्स अ कॉमन ऑब्जेक्टिव्ज. आता ऑर्गनायझिंग म्हणजे काय तर संघटन करणे. तर ह्युमन रिसोर्सचा मेन हेतू ओके मेन पर्पज काय आहे तर जो काय अवेलेबल असणारा ह्युमन रिसोर्स आहे तो ह्युमन रिसोर्स एकत्र आणणे ओके कारण आणि त्याचबरोबर जे नॉन ह्युमन रिसोर्स आहे त्या नॉन ह्युमन रिसोर्सचा देखील पुरेपूर वापर करण्यासाठी हा ह्युमन रिसोर्स त्या ठिकाणी अत्यंत इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जे काही मशीन्स आहेत, जे काही लँड आहे, जे काही मनी आहे ओके त्यांचा पुरेपूर वापर करता येणे आवश्यक आहे आणि त्यांचा वापर कसा करायचा हे फक्त ह्युमन रिसोर्सला समजत असते. मग हे ह्युमन रिसोर्स काय करतात, जे काही नॉन ह्युमन रिसोर्स आहे त्या नॉन ह्युमन रिसोर्सचा वापर करून जे काही प्रोडक्ट तयार करायचे असेल ते योग्य त्या प्रकारे प्रोडक्ट तयार करण्याचे काम करीत असतात. मग यामध्ये या सर्वांसाठी ऑर्गनायझेशनमधील जे मॅनेजर आहे ते मॅनेजर या ऑपरेटिव्ह कामासाठी एक फ्रेमवर्क फिक्स करीत असतो. ह्युमन रिसोर्सेस आणि ह्युमन रिसोर्सेस हे अत्यंत इम्पॉर्टंट असा त्या ऑर्गनायझेशनमधील फॅक्टर आहे. यासाठी HR मॅनेजर या योग्य त्या प्रकारे प्रत्येक गोष्टींचे काय करत असतात ऑर्गनायझिंग क्रिएट करीत असतात. ऑर्गनायझेशन ही एक प्रत्येक ओके ऑर्गनायझिंगमुळे काय होते तर ऑर्गनायझिंगमुळे एक प्रत्येक गोष्ट प्रॉपर वेने क्रिएट करण्याची एक प्रोसेस आहे. कारण यामधून कन्फ्युजन आणि कॉन्फ्लिक्ट अवॉइड करण्यासाठी या ऑर्गनायझिंगची मदत होत असते. मग हे ऑर्गनायझिंग कसं केले जाते तर यामध्ये ऑर्गनायझेशनमधील प्रत्येक एम्प्लॉईजना त्यांच्या योग्यता व त्यांच्या आवडीनिवडी विचारात घेऊन त्यांच्यावर योग्य त्या कामाची त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही सोपविली जाते आणि या रिलेटेड हेड ऑफ डिपार्टमेंटच्या मदतीने प्रत्येकाचे जे काय परफॉर्मन्स आहे ओके त्यांचे वर्क ऑफ प्लेस त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी ओके ती निश्चित करून त्यांच्यात योग्य तो कोऑर्डिनेशन ओके साधला जातो आणि यामुळे ऑर्गनायझेशन जे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत ओके ती ऑब्जेक्टिव्ह फुलफिल होण्यास मदत होते आणि ऑर्गनायझेशन सक्सेस मिळवू शकते. यासाठी हे प्रत्येक गोष्टींचे ऑर्गनायझिंग करणे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. कॉम्प्लेक्स रिलेशनशिप एक्झिस्ट बिटवीन द स्पेशलायझड डिपार्टमेंट्स अँड द जनरल डिपार्टमेंट्स ॲज मेनी टॉप मॅनेजर्स आर सिकिंग द ॲडवाईस ऑफ द पर्सनल मॅनेजर.
Organization establish relationship among the employees so that they can collectively contribute to the attainment of company goals. तर जे काही ऑर्गनायझेशनमुळे काय होते, तर जे एम्प्लॉईज आहेत, ओके, ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉईज काम करतात, जे वर्कर्स काम करतात, त्यांच्याबरोबर योग्य त्या प्रकारचे रिलेशनशिप असेल, ओके, त्यांचे संबंध चांगल्या प्रकारचे असतील, तर जी ऑर्गनायझेशनची ऑब्जेक्टिव्ज आहेत ती ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करण्यासाठी, ती कंप्लीट करण्यासाठी हे एम्प्लॉय चांगल्या प्रकारे कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतात. यासाठी त्यांचं योग्य त्या प्रकारचे संघटन करणे आवश्यक आहे आणि हे ऑर्गनायझिंग करण्याचे काम HR मॅनेजर अत्यंत योग्य त्या प्रकारे करीत असतो. यामध्ये जो एम्प्लॉईज आहे त्या एम्प्लॉयचे कार्यक्षेत्र म्हणजे त्याने कशा प्रकारे काम करावे, त्याने कोणत्या ठिकाणी काम करावे, ओके, कोणत्या डिपार्टमेंटमध्ये त्याने काम करावे, त्याचबरोबर त्याची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते रिस्पॉन्सिबिलिटी त्याला सांगितली जाते. आणि त्याचबरोबर जो काही एम्प्लॉईज आहे त्याचे अधिकार कोणते आहेत, त्यांचे अधिकार देखील त्यांना सांगितले जातात आणि त्याच्यामधून योग्य त्या प्रकारे ऑर्गनायझिंग करण्याचे काम केले जाते. त्यानंतर मॅनेजरल फंक्शन्समधील थर्ड फंक्शन आहे ते म्हणजे डिरेक्टिंग. ओके, थर्ड फंक्शन कोणतं आहे, डायरेक्टिंग. द नेक्स्ट लॉजिकल फंक्शन आफ्टर कंप्लीटिंग प्लॅन अँड ऑर्गनायझिंग इज द एक्झिक्युशन ऑफ द प्लॅन. ओके, प्रत्येक गोष्टींचे प्लॅनिंग योग्य त्या प्रकारे झाल्यानंतर, त्या गोष्टींचे ऑर्गनायझिंग झाल्यानंतर डायरेक्टिंग करणे अत्यंत इम्पॉर्टंट असते आणि हे डायरेक्टिंग करण्याचे काम HR मॅनेजर करीत असतो. तर डायरेक्टिंग म्हणजे नक्की काय, तर डायरेक्टिंग म्हणजे एम्प्लॉईजनी, ओके, त्यांनी जी काही कामे केली आहेत, त्यांची जी काही रिस्पॉन्सिबिलिटीज त्यांना दिलेल्या असतात त्या इफेक्टिवली कंप्लीट कराव्यात म्हणून त्यांना HRMद्वारे योग्य ते ऑर्डर्स, त्यांना नोटिसेस किंवा त्यांना टीचिंग, ट्रेनिंग, गायडन्स वेळोवेळी द्यावे लागते आणि यालाच डायरेक्टिंग असे म्हणतात. म्हणजे एक प्रकारे त्यांनी कशा प्रकारे काम केले आहे ते त्यांनी काम करावे, त्यांना त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज समजावेत, यासाठी त्यांना वारंवार ऑर्डर्स द्यावे लागतात, त्यांना नोटिसेस द्यावे लागते, त्यांना प्रत्येक गोष्टीचं ट्रेनिंग किंवा त्यांना गायडन्स देऊन त्यांना ते काम कंप्लीट करायला सांगितले जाते आणि त्यांना त्या ठिकाणी निर्देशन हे दिले जाते. The basic function of personal management at any level is motivating, commanding, leading and activating people. The willing and effective cooperation of employees for the attainment of organizational goals is possible through proper direction. Okay, the willing and effective cooperation of employees for the attainment of organizational goals is possible through proper direction. The proper direction जर असेल तर जी काही ऑर्गनायझेशनची गोल्स आहेत ती ऑर्गनायझेशनची गोल्स फुलफिल करण्यासाठी, ती लवकरात कंप्लीट करण्यासाठी एम्प्लॉईज काय करू शकतात, ते चांगल्या प्रकारे काम करू शकतात. ओके, ते त्या ठिकाणी कोऑपरेशन करू शकतात. टॅपिंग द मॅक्सिमम पोटेन्शियलिटीज ऑफ द पीपल इज पॉसिबल थ्रू मोटिवेशन अँड कमांड. मग यामधून त्या एम्प्लॉईजना काय केले जाते, तर वारंवार ते जे काही काम करतात ते काम करण्यासाठी मोटिवेट केले जाते, त्यांना काम करण्यासाठी प्रवृत्त केले जाते, त्यासाठी त्यांना प्रेरणा दिली जाते की तुम्ही हे काम कशासाठी करताय, त्यांनी का काम केले पाहिजे. ओके, ते त्यांना चांगल्या प्रकारे समजावून सांगितले जाते आणि त्यांना त्या ठिकाणी मोटिवेट केले जाते. Coordination deals with the task of blending efforts in order to ensure successful attainment of an objective, and the personnel manager has to coordinate various managers at different levels as far as personal functions are concerned. तर डायरेक्टिंग हे देखील अत्यंत इम्पॉर्टंट फंक्शन आहे. याचा समावेश मॅनेजरल फंक्शन्समध्ये होत असतो. HR मॅनेजर योग्य त्या प्रकारे हे फंक्शन्स पार पाडत असतात. आता डायरेक्टिंग म्हणजे नक्की काय, तर जे काही एम्प्लॉयर्स आहेत, ओके, त्या एम्प्लॉयर्सना त्यांनी जे काही काम केलं आहे, त्यांची जी काही रिस्पॉन्सिबिलिटीज दिलेल्या असतात त्या इफेक्टिवली कंप्लीट करता याव्यात, यासाठी या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटद्वारे त्यांना योग्य त्या प्रकारे ऑर्डर्स दिले जाते, त्यांना नोटिसेस दिले जातात, त्यांना गायडन्स दिला जातो की तुम्ही कशा प्रकारे काम करायचे आहे. ओके, त्यांना त्या गोष्टींचे ट्रेनिंग दिले जाते. ओके, आणि ते जे काही ऑर्गनायझेशनचे गोल्स असतील ते गोल्स फुलफिल करता यावी यासाठी त्यांचे कॉन्ट्रीब्युशन त्या एम्प्लॉईजने द्यावे, यासाठी त्यांना मोटिवेट करण्याचे काम देखील या डायरेक्टिंगमध्ये केले जाते.
जर प्रॉपर डायरेक्शन असतील तर ते एम्प्लॉईज चांगल्या प्रकारे त्यांचे कॉन्ट्रीब्युशन ते ऑर्गनायझेशनची ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करण्यासाठी देत असतात. त्या ठिकाणी ते एम्प्लॉईज सहकार्याच्या भावनेने काय करतात, ऑर्गनायझेशनची ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करण्याचे काम करीत असतात. म्हणून हे डायरेक्टिंग जे काही फंक्शन आहे ते देखील अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर जे काही एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईज किंवा वर्कर्सचे काम करत असताना अनेक अडचणी त्यांना फेस करावे लागतात, अनेक प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी क्रिएट होत असतात. मग असे त्यांचे प्रॉब्लेम्स, त्यांच्या अडचणी त्यांना फेस करता याव्यात, ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटना काय केले जाते, कंटिन्युअस अँड इफिशियंटली अँड ॲक्युरेटली डायरेक्टिंग हे करावे लागते. इफेक्टिव्ह डायरेक्टिंगमुळे जे काही वर्कर्स आहेत ते वर्कर्स जे काही काम करतात त्याला एक योग्य डायरेक्शन मिळते, एक चांगल्या प्रकारची दिशा मिळत असते व त्यात कंटिन्युटी देखील प्राप्त होऊन कामे सक्सेसफुली कंप्लीट होत असतात. ओके, अत्यंत चांगल्या प्रकारचं हे काम HR मॅनेजर करीत असतो की जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांना एक दिशा दाखवण्याचे काम या ठिकाणी केले जाते की त्यांना जे काही काम दिलं आहे ते त्यांनी कशा प्रकारे कंप्लीट केले पाहिजे. एक प्रकारचं त्यांना मोटिवेट केले जाते, त्यांना गायडन्स दिला जातो आणि त्याचबरोबर त्यामधून काय केले जाते, त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम्स टाईम टू टाईम सॉल्व केले जातात, त्यांच्या अडचणी त्या ठिकाणी सॉल्व केले जातात आणि त्यांना ते जे काही काम दिलं आहे ते सक्सेसफुली कंप्लीट करता यावे यासाठी त्या ऑल गोष्टींचे नॉलेज, त्याचे ट्रेनिंग आणि काम करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यासाठी मोटिवेट हे केले जाते. तर त्यानंतर या मॅनेजर फंक्शनमध्ये लास्ट फंक्शन आहे ते म्हणजे कंट्रोलिंग. ओके, आपण या ठिकाणी मॅनेजर फंक्शन्स हे डिस्कस करीत आहोत. या मॅनेजर फंक्शन्समध्ये 4 मेन फंक्शन्स इन्वॉल्व आहेत. फर्स्ट आहे प्लॅनिंग, सेकंड आहे ऑर्गनायझिंग, थर्ड आहे डायरेक्टिंग आणि लास्ट आहे कंट्रोलिंग. द कंट्रोलिंग म्हणजे नक्की काय? ओके, कंट्रोलिंग मीन्स व्हॉट? कंट्रोलिंग इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन्स ऑफ दिस मॅनेजरियल फंक्शन्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. After planning, organizing and directing various activities of personal management, the performance is to be verified in order to know that the personal functions are performed in conformity with the plans and directions of an organization. आता प्रत्येक गोष्टींचं प्लॅनिंग झाल्यानंतर, त्यांचं योग्य त्या प्रकारे ऑर्गनायझिंग केल्यानंतर, ओके, डायरेक्टिंगनंतर जे काही फंक्शन्स करावे लागते HR मॅनेजरला ते म्हणजे कंट्रोलिंग. जे काही ॲक्टिव्हिटीज केल्या जातात ते ॲक्टिव्हिटीज कम्प्लिटली चांगल्या प्रकारे ओके करता याव्यात यासाठी हे डायरेक्टिंग केले जाते आणि त्यानंतर त्याच्यावरती कंट्रोल केला जातो. कंट्रोलिंग ऑल्सो इन्व्हॉल्व चेकिंग, verifying and comparing of the actuals with the plans, identification of deviations if any and correcting of identified deviations. तर कंट्रोलिंगमध्ये नक्की काय केले जाते तर एम्प्लॉई जे काही काम करतात ओके त्यांनी एखादे प्रोडक्ट तयार केले असेल तर ते प्रोडक्ट चेक केले जाते की त्यांनी कशा प्रकारे ते प्रोडक्ट तयार केले आहे, त्याची क्वालिटी मेंटेन केली आहे का. ओके, त्याचबरोबर जे काही ॲक्च्युअल प्रोडक्ट असतील ओके ॲक्च्युअल त्यांचे जे प्रोडक्ट बनवायचे प्लॅन्स असतील त्या प्लॅन्सबरोबर त्यांचे कंपेरिंग केले जाते. ओके, त्यांचे कंपॅरिझन केले जाते. त्यानंतर जे ठरवलेले डेव्हिएशन्स आहेत त्या डेव्हिएशन्स त्यांचे आयडेंटिफिकेशन केले जाते की जी काही वस्तू तयार केली आहे ती योग्य त्या प्रकारे करेक्ट त्यांनी तयार केली आहे की नाही हे सर्व आयडेंटिफाय करण्याचे काम या कंट्रोलिंगमध्ये केले जाते. दस ॲक्शन अँड ऑपरेशन आर ॲडजस्टेड टू प्री डिटरमाइंड प्लॅन्स अँड स्टँडर्ड्स थ्रू कंट्रोल. आणि यामध्ये जो काही प्री डिटरमाइंड प्लॅन्स तयार केलेले असतात त्याच्यानुसार आणि जे प्रोडक्ट तयार करायचे आहे त्या प्रोडक्टचे जे स्टँडर्ड ठरवलेले असतात त्या स्टँडर्डनुसार त्या ठिकाणी काय केले जाते, या ठिकाणी कंट्रोल केले जाते. आणि ऑडिटिंग ट्रेनिंग प्रोग्राम्स, analyzing labor turnover records, directing moral surveys, conducting separate interviews are some of the means for controlling the personal management function and making it effective. आणि जे काही या ठिकाणी फंक्शन्स केले जातात ते फंक्शन्स योग्य त्या प्रकारे पार पडण्यासाठी ओके ते इफेक्टिवली पार पडण्यासाठी अनेक प्रोग्राम्स ऑर्गनाईज केले जातात. त्यामध्ये ऑडिटिंग ट्रेनिंग प्रोग्राम्स, ॲनालायझिंग लेबर टर्नओव्हर रेकॉर्ड्स, डायरेक्टिंग मोरल सर्वेज ओके
असे वेगवेगळे प्रोग्राम्स ऑर्गनाईज करून कंट्रोलिंग हे केले जाते. ह्युमन रिसोर्स मॅनेजर काय करतो, या ह्युमन रिसोर्सचा रिलेटेड ऑल मॅटर्स कसे हँडल केले पाहिजे याचे नॉलेज, त्याची माहिती असणे आवश्यक आहे. कारण त्यांनी जे काही काम करायचे आहे, ओके, ते काम कसे करावे, त्या ठिकाणी कोणते काम करावे, कोणते काम करू नये याचे डिसिजन्स त्यांना घेता आले पाहिजे. त्यांना एम्प्लॉईजवर कसे वागावे, त्यांना कशा प्रकारे ट्रीट करावे हे देखील या ठिकाणी इम्पॉर्टंट असते. त्याची इन्फॉर्मेशन एम्प्लॉईजना माहिती असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन आणि डायरेक्टिंग झाल्यानंतर HR मॅनेजरचे इम्पॉर्टंट फंक्शन कोणते असेल ते म्हणजे कंट्रोलिंग करणे. जे काही प्लॅन्स ठरवलेले असतात त्यानुसारच ऑल ॲक्टिव्हिटीज होतात की नाही, ओके, जे डेव्हिशन्स स्टँडर्ड डेव्हिशन ठरवलेलं आहे त्यानुसार ते प्रोडक्ट तयार केले जाते आहे की नाही, ओके, ते चेक केले जाते आणि त्यानुसार ऑल ॲक्टिव्हिटीज ह्या कंप्लीट होतात की नाही ते पाहिले जाते. आणि यामध्ये कंट्रोलिंगमध्ये जे प्लॅन्स केलेले असतात त्यानुसारच वेळोवेळी केलेले जे की त्यांचे काम असेल त्या कामाचे त्या ठिकाणी चेकिंग केले जाते. त्याचबरोबर या चेकिंग केले जाते, त्यांचे व्हेरिफिकेशन केले जाते. त्यानंतर जे ॲक्च्युअल प्लॅन्स आहेत त्यानुसार त्यांचे कंपॅरिझन केले जाते. अशा अनेक गोष्टी या कंट्रोलिंगमध्ये इन्वॉल्व असतात. त्याचबरोबर ठरवल्याप्रमाणे काम होत नसतील तर त्यामागील रिझन्स हे देखील या ठिकाणी फाइंड आउट केले जातात आणि ते फाइंड आउट केल्यानंतर ते काम का त्याप्रमाणे जमले नाही आहे, ओके, त्या ठिकाणी कोणत्या चुका झाल्या आहेत ते त्या ठिकाणी फाइंड आउट करून योग्य त्या ठिकाणी उपाय शोधले जातात आणि योग्य त्या प्रकारे पुन्हा प्लॅन्स ठरवून गोल अचीव करण्यासाठी प्रयत्न केले जातात. आणि इफेक्टिव्ह कंट्रोलिंगमुळे बिझनेस ऑर्गनायझेशन जी काही ऑब्जेक्टिव्ज आहेत ती ऑब्जेक्टिव्ह लवकरात लवकर अचीव करण्यासाठी मदत होत असते. तर अशा प्रकारे मॅनेजरल फंक्शन्समधील 4 जे मेन फंक्शन्स आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कस केली. ते म्हणजे फर्स्ट फंक्शन आहे ते म्हणजे प्लॅनिंग, त्यानंतर ऑर्गनायझिंग, थर्ड आहे डायरेक्टिंग आणि लास्ट आहे कंट्रोलिंग. HR मॅनेजरला अनेक फंक्शन्स हे पार पाडावे लागतात. त्यामधील फर्स्ट कॅटेगरी आहे ते म्हणजे मॅनेजरल फंक्शन्स, सेकंड आहे ऑपरेटिव्ह फंक्शन्स. मग या मॅनेजरल फंक्शन्समधील हे 4 मेन फंक्शन्स अत्यंत इम्पॉर्टंट आहे. कारण की प्लॅनिंग, ओके, जे ह्युमन रिसोर्स आहे, ओके, त्या ह्युमन रिसोर्सचं योग्य त्या प्रकारे प्लॅनिंग करणे आवश्यकच असते. कारण की इन फ्युचरमध्ये जर ह्युमन रिसोर्स त्या ठिकाणी अवेलेबल नसेल तर त्या ठिकाणी ह्युमन रिसोर्सेस अवेलेबल नसेल तर लगेचच कुठून तो अवेलेबल होणार, त्यासाठी काहीतरी प्रोव्हिजन करून ठेवावे लागते. यासाठी ते प्लॅन्स करावे लागतात की इन फ्युचरमध्ये कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत, ओके, ते ऑर्गनायझेशनचे काही ऑब्जेक्टिव्स ठरलेले आहेत ते पहिल्यांदा फाइंड आउट केले जातात. त्याचबरोबर ऑर्गनायझेशनमध्ये जे जॉब पोझिशन्स अवेलेबल असतात ते जॉब पोझिशन्स भरून काढणे आवश्यक असते. मग त्यासाठी ती ऑर्गनायझेशन रिक्रुटमेंट प्रोसेस राबवित असते. त्यानंतर रिक्रुटमेंट केल्यानंतर एम्प्लॉयचं सिलेक्शन करणे आवश्यक आहे. मग सिलेक्शन कशा प्रकारे करायचे त्यासाठी सिलेक्शन प्रोसिजर इम्पॉर्टंट असते. त्यानंतर एम्प्लॉयज सिलेक्ट केल्यानंतर त्यांना ट्रेनिंग देणे आवश्यक आहे. मग ट्रेनिंग देण्यासाठी कोणत्या मेथड्स यूज केल्या पाहिजे, कोणत्या माध्यमातून एम्प्लॉयजना ट्रेनिंग दिले पाहिजे, त्यांची डेव्हलपमेंट करण्यासाठी कोणकोणती मेथड्स यूज केल्या पाहिजे. त्याचबरोबर जे एम्प्लॉयज आहेत त्या एम्प्लॉयजना, ओके, मोटिवेट करण्यासाठी मोटिवेशनल प्रोग्राम्स ऑर्गनाईज करावे लागतात. अशा अनेक गोष्टींचे प्लॅनिंग, ओके, करणे हे HR मॅनेजरला इम्पॉर्टंट असते आणि त्याच्या माध्यमातून या ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट केले जाते. त्यानंतर जे काही ह्युमन रिसोर्स आहेत आणि जे नॉन ह्युमन रिसोर्स आहेत त्यांना एकत्रित आणून काय केले जाते, त्यांना जे काही त्यांची गोल्स अचीव करायचे असतील, जे ऑब्जेक्टिव्ह ठरलेले अचीव करायचे असतील तर या अनेक रिसोर्सेसच्या माध्यमातून त्यांचा इफिशियंटली वापर करून ती ऑब्जेक्टिव्ह फुलफिल केले जातात. नंतर जे काही एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईजना त्यांचे काम, त्यांची जबाबदारी, त्यांचे अधिकार हे समजावून सांगितले जातात आणि त्यानंतर योग्य त्या प्रकारे त्यांना जे काही काम करायचे आहे त्याची दिशा त्या ठिकाणी दाखवली जाते. त्यांना योग्य त्या प्रकारे डायरेक्शन देण्याचे काम देखील HR मॅनेजर हे करीत असतो. आणि त्यानंतर लास्ट फंक्शन ते म्हणजे कंट्रोलिंग. तर या अनेक गोष्टी केल्या जातात, त्याच्यामधून प्रत्येक गोष्टीवरती कंट्रोल ठेवणे आवश्यक आहे, त्याचं नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे की जे काही ठरवलेले ॲक्च्युअल प्लॅन्स आहेत त्या प्लॅन्सनुसारच
ऑल ॲक्टिव्हिटीज होतात की नाही, त्यानुसारच प्रोडक्ट तयार केले जाते की नाही, एम्प्लॉई योग्य त्या प्रकारे काम करतो की नाही. ओके, हे सगळं करण्यासाठी या एच आर मॅनेजरला अनेक गोष्टींवरती हे नियंत्रण ठेवावे लागते. तर अशा प्रकारे हे मॅनेजर फंक्शन्स अत्यंत इम्पॉर्टंट आहेत या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील, जे आज आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. तर नेक्स्ट लेक्चरला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील जे ऑपरेटिव्ह फंक्शन्स आहेत ते डिस्कस करणार आहोत. या ऑपरेटिव्ह फंक्शन्समध्ये 6 फंक्शन्स तुम्हाला दिलेले आहेत. ते म्हणजे एम्प्लॉयमेंट, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, कंपेन्सेशन, ह्युमन रिलेशन्स, इंडस्ट्रियल रिलेशन्स आणि लास्ट आहे रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर असे फंक्शन्स आहेत जे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये योग्य त्या प्रकारे एच आर मॅनेजर करीत असतो. फर्स्टली तुम्ही लक्षात ठेवायचे आहे की या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये जास्त फोकस, ओके, ऑल ओव्हर फोकस हा ह्युमन रिसोर्सवरतीच केला जातो. कारण की प्रत्येक कंपनीची, प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनची मेन असेट हा ह्युमन रिसोर्स आहे. मग तो ह्युमन रिसोर्स मिळविणे, तो टिकविणे, त्याची डेव्हलपमेंट करणे, त्याला काम करण्यासाठी प्रवृत्त करणे, यासाठी त्याला मोटिवेट करणे, असे अनेक गोष्टींचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये केले जाते. आणि त्यासाठी अनेक फंक्शन्स या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये करावे लागतात. त्यामधील फर्स्ट फंक्शन म्हणजे मॅनेजरल फंक्शन्स, सेकंड म्हणजे ऑपरेटिव्ह फंक्शन्स. तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी मॅनेजरल फंक्शन्स हे डिस्कस केलेली आहेत. नेक्स्ट लेक्चरला या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील जे ऑपरेटिव्ह फंक्शन्स आहेत ते डिस्कस करणार आहोत. ओके, थँक्यू.